2 मिनिटात तुमची गौराई रेडी आहे। मग त्यामुळे आपल्याकडे प्युअर फायबर यूज केलं जातं आहेत, म्हणजे मुलं आहेत गौराईची निघत असेल। हो, मुखवटा पण निघतो असा। ओके, मध्ये नाही का त्याची पायाची कुठे सुट्टी नाही सारखा दिसतो। तर हा अमरावती पॅटर्न, तर याच्यामध्ये अशी आशीर्वाद हात आहे आणि इथे ओके हे 500 रुपये असतील, हे 900 रुपये असतील, असे 6000 पर्यंत आपल्याकडे बरेचसे व्हरायटी आहेत। नमस्कार, आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आहोत वडकी येथे, पुणे वडकी येथे, आणि युगंधर फायबर आर्ट्सला आज आपण भेट दिलेली आहे, जिथे गौराईचे मुखवटे फायबर मध्ये आणि बॉडी फायबर मध्ये बनवली जाते। आता हा कारखाना नक्की कुठे आहे त्याचं लोकेशन दाखवते। जर तुम्ही इकडून सासवड कडून येत असाल आणि दिवेघाट उतरला की समोर आहे बघा सकाळ जुनी प्रेस, दिवेघाटातली सकाळ प्रेस, त्याच्या अगदी समोर आपला आहे युगंधर फायबर आर्ट्स। आणि तुम्ही पुण्याच्या बाजूने येत असाल तर या बाजूने बघा हा पुण्याचा रस्ता आहे। तुम्हाला पुरसुंगी क्रॉस केल्यानंतर वडकी आणि जो आपला पालखी विसावा आहे तिथून तुम्हाला सगळं पुढे यायचं आहे, आणि इथे आल्यावर दिवेघाटाची सुरुवात होते आणि बरोबर परत एकदा लोकेशन आहे सकाळ प्रेसच्या अगदी समोर, जुनी सकाळ प्रेस, वडकीतली जुनी सकाळ प्रेसच्या अगदी समोर दिवेघाटाच्या सुरुवातीला पुण्याकडून येताना। आणि अगदीच पाहिजे आपला छान कारखाना आहे, कारखाना एक्सप्लोर करणार आहोत। तुम्हाला जर बिझनेस साठी फायबर बॉडी हवी असेल तर चला काय काय व्हरायटी असणार आहे आज आपण बघूया। इथे आल्यानंतर आपल्या फॅमिली मेंबरला एक फायदा होणार आहे। तुम्हाला गौराई तुमच्या घरासाठी हवी असेल तर किरकोळ खरेदी ऑनलाईन सुद्धा करू शकणार आहे। आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना घर बसून व्यवसाय करायचा आहे तर हे एकदम कसं आहे ना, नाजूक काम नाहीये, फायबर असल्यामुळे तुम्हाला रफ अँड टफ राहणार आहे, आणि माझ्या मैत्रिणी फॅमिली बघून हा व्यवसाय करू शकणार आहे। तर तुम्हाला इथे आल्यानंतर भरपूर सपोर्ट मिळणार आहे, यासाठीच आपला हा व्हिडिओ आहे। चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण सुरुवात करणार आहे पीओपी मुखवट्यांपासून। सर, या मुखवट्यांमध्ये कशी सुरुवात असणार आहे आणि काय MRP येणार आहे? पासून मुखवटीची जोडी सुरुवात आहे। ओके, हे 500 रुपये असतील, हे 900 रुपये असतील, असे 6000 पर्यंत आपल्याकडे बरेचसे व्हरायटी आहेत। ही सगळी पीओपीची रेंज आहे। हे सगळे पीओपीची रेंज आहे। यामध्ये आपल्याकडे खळीचे मुखवटे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गौराईचे तुम्ही डोळे बघताल तर ग्रे डोळे आहेत, म्हणजे घारे डोळे म्हणताल तसे। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने त्या डोळ्यांमधली व्हरायटी किंवा त्यांचे खळीचे मुखवटे आहेत, हे सुद्धा यामध्ये पीओपी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत। हे पुणेरी किंवा पेंटचे मुखवटे म्हणतो त्या पद्धतीचे चेहरे आहेत। यामध्ये कलर रेंज सुद्धा अवेलेबल आहे, जसे की मोती कलर आहे, स्किन कलर आहे, पिंक कलर टोन मधले आहे, शाईन मध्ये आहे, ड्राय फिनिशिंग मधली असणार आहे। फायबर मुखवट्यांमध्ये तुम्ही काय आपल्या फॅमिली मेंबरला सांगताल? हे सगळे फायबरचे मुखवटे। ओके, ह्याच्यामध्ये हे 2800 रुपये जोडीपर्यंत आहेत, अशी म्हणजे सुरुवात आहे 2800 रुपयापासून ते 5000 पर्यंत आहेत बरेचसे। यामध्ये जशी साईज वाढेल तसे रेट वाढत असतील। आणि हे ओरिजिनल अमरावती मुखवटे। ओके, हो, हे अमरावती वगैरे ह्या अमरावतीचीच ओरिजिनल आहे, म्हणजे याला चंद्रकोर केलेली आहे, मोठी चंद्रकोर आहे। जसं आपण या मुखवट्याला गोल टिकली आहे तर या मुखवट्याला चंद्रकोर दिलेली आहे। चंद्रकोर मध्ये आहेत व्हरायटीज वगैरे। आणि आता यांचा फेस कट प्रत्येकाचा वेगळा असणार आहे। तुम्हाला आता इथं सिमिलर 2 फेस कट मध्ये फरक जाणवेल की इथे खालच्या गौराईंचा चेहरा आहे, हा अजून थोडासा लहान चेहऱ्याचा फेस कट, काहींना लहान हवा असतो, काहींना मोठे ब्रॉड हवे असतात। तर अशा सगळ्या पॅटर्न मधले तुम्ही इथं आल्यानंतर जास्त तुम्हाला कॅमेऱ्यापेक्षा समोरासमोर खूप मी दाखवण्याचा प्रयत्न करते। प्रत्येक चेहऱ्याची ठेवण तुम्हाला वेगळी दिसणार आहे। आता हा जो चेहऱ्याची ठेवण आहे हा थोडा स्माईल तिचं वेगळं आहे आणि त्याला खळी दिलेली आहे। इथे चेहऱ्यामध्ये पण आपल्याकडे बघा प्रकार किती आहेत, साइजेस अवेलेबल आहेत, प्रत्येक पॅटर्न वेगळा आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे समजणार नाही इतकी व्हरायटी। इथे वर जो मुखवटा आहे हा अजूनच वेगळा मुखवटा आहे, जो म्हणजे खूप पूर्वी आपण बघायचो, कोल्हापुरी पॅटर्न, पूर्ण ज्वेलरी वेअर केलेला आहे त्या मुखवट्याने। इकडे पण त्यामध्ये साइजेस आहेत, तर तुम्हाला थोडंसं मी हे बघा, हे पूर्ण साइजेस आहेत, हे पूर्ण वेगवेगळे पॅटर्न आहेत। हे आहेत कोल्हापुरी पूर्ण ज्वेलरी वेअर केलेले मुखवटे, आणि यामध्ये तुम्हाला असे ग्रे डोळ्यांचे मुखवटे सुद्धा असणार आहे, ब्राऊन डोळ्यांचे आहेत, ब्लॅक डोळ्यांचे आहेत, पाणेदार डोळ्यांचे मुखवटे आहेत। स्माईल प्रत्येकाची वेगळी आहे,
सायझेस अवेलेबल आहेत आणि फक्त 500 रुपयापासून आपल्या इथं मुखवटे जोडी सुरू होते. पुढे तुम्ही घेणार तसे पॅटर्न आहेत, व्हरायटी भरपूर आहे, क्वांटिटी अनलिमिटेड असणार आहे. आता थोडंसं आपण बॉडी इथे फायबर मुखवटे पण आहेत. हे बघा, हा सेक्शन पूर्ण फायबर मुखवट्यांचा आहे. यामध्ये आपल्याला लहान बाळांचे मुखवटे, म्हणजे आता हा मुलगा आहे आणि ही मुलगी आहे, तर त्या दोघांचे फायबर मुखवटे पण अवेलेबल आहेत. यामध्ये सायझेस सुद्धा अवेलेबल राहणार आहे. आणि आता या मुखवट्यांमध्ये पण तुम्हाला फिनिशिंग बघा, चेहऱ्याचा जो फेसकट आहे तो प्रत्येकाचा वेगळा मिळणार आहे. इथे पण तुम्ही बघा, हा जो कलर रेंज आणि फेसकट मधला फरक आहे तर हा पण असणार आहे. पूर्ण फायबर मुखवट्यांचा, ज्यामध्ये तुम्हाला जे आपण पीओपी मध्ये मुखवटे बघतो ते सर्व पॅटर्न फायबर मुखवट्यामध्ये येतात. आता फायबर मुखवट्यांचा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणींना एकदम इझी जाणार आहे, कारण की ह्या फायबर मुखवट्यांना हाताळायला तुम्हाला अगदी सोयीस्कर जातं. हे फार नाजूक नसतात आणि यामध्ये आपल्याकडे बॉडी पण आणि लाईट वेट असतात. म्हणजे घरगुती बिझनेस करणार असाल किंवा तुमचा स्वतःचा काहीतरी वेगळा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्की आपल्या शॉपला भेट देऊ शकता, आपल्या कारखान्याला भेट देऊ शकता. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आपल्याला इथे सर्व व्हरायटी अवेलेबल आहे. आता इथे आहे बॉडीचे पॅटर्न. बॉडीचे पॅटर्न मी दाखवते, हे सगळे वेगवेगळे होतात. आपण साईज समजून येण्यासाठी हे लावलेले आहेत इथे. अगदी लहानात लहान साईज काय असणार आहे सर? ही 3 फुटामध्ये आहे ही. ओके, 3 फुटामध्ये नाही का, त्याची पायाची बोट सुट्टी नाही, याचे हाताची बोट सुट्टी आहेत. आणि याच्यामध्ये जर हे 3 फुटामध्ये अमरावती पॅटर्न आहे. अमरावती पॅटर्न म्हणजे जसं की पायाची बोटे सुट्टी येतात, हाताची बोटे सुट्टी येतात आणि गुडघ्यामधून एक पाय उचललेला असतो, म्हणजे उजवा पाय पुढे आल्यासारखा दिसतो. तर हा अमरावती पॅटर्नचा येतो. ओके, हा पण 3 फुटामध्ये ना, 3.5 फूट, 3 फुटामध्ये हा आहे. हा रेग्युलर आहे. 2 मधला फरक बघा पुढे. आणि ही 3.5 फुटाची आहे. ओके, तर साड्या सगळ्या. ओके, याची हाताची बोट सुट्टी, जसं की त्या बोटामध्ये अंगठ्या वगैरे घालता येईल अशी आहे ती. ओके. दुसरी त्याच्यामध्ये 3.5 फुटामध्ये अमरावती पॅटर्नची एक आहे. ओ, याचं जरा जास्त पाय पुढं जाणवतोय मला. ते जसं की कासोटा साडी वगैरे नेसवली ना, ते एकदम दिसायला फिनिशिंग दिसतं. म्हणजे आणि हे बोट सुट्टी येतात, हाताची पायाची पण बोट सुट्टी येतात. जसं की डायरेक्ट तुमच्या घरामधले जे जोडवी मासा आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट घालू शकता. अच्छा, या 2 मध्ये फरक बघा तुम्ही. म्हणजे तुम्हाला इथे दाखवते मी, जसं आपल्या ह्या मूर्तीमध्ये बघा आपण तुम्हाला दाखवलंय, जोडवी मासोळ्या घालू शकता. पेंजन तर तुम्ही इथेही घातलेला आहे, खूप गोड दिसतो पॅटर्न. आणि अंगठ्या घालू शकणार आहात तुम्ही इथे. यानंतर पुढे ही साईज, मोठी साईज काय असणार आहे सर? हे 4 फुटामध्ये असतील. 4 फूट. हे जसं की हाताची बोट जुळलेली असतात, सरळ पाय, डिझाईनचा पाठ. ओके. ही पुढची जी आहे 4 फुटाची, याच्या हाताची बोट खुल्ली असणार, अशा अंगठ्या घालता येतील. आणि हा अमरावती पॅटर्न याला म्हणतात. हे 2 असे प्रकार आहेत की म्हणजे पायाची बोट पण सुट्टी येतात, हाताची पण बोटे सुट्टी येतात आणि उजवा पाय उचललेला असतो गुडघ्यामधून. ओके. हे 2 असे त्या फायबर मध्ये ना, म्हणजे आतून मिक्स करतात, काहीतरी माती वगैरे मिक्स करणं प्रकार वगैरे होतो. पण आपल्याकडे तसं बिलकुल होत नाही प्रकार. अच्छा, तर मग त्यामुळे आपल्याकडे प्युअर फायबर यूज केलं जातं. प्युअर फायबर, गॅरंटेड फायबर मिळणार आपल्याकडे. ओके. आहेत म्हणजे मुलं आहेत गौराईची, तर ही आहे मुलगी आणि हा आहे मुलगा. तर यांची बॉडी आपल्याकडे अवेलेबल आहे. साईजेस कोणकोणते असणार आहे सर? 1.25 फुटाची ही साईज आहे. ओके. आणि ही 2 फुटाची साईज आहे. अच्छा. आणि यामध्ये 1.25 पासूनच स्टार्टिंग होते. हात खांद्यामधून निघतात दोन्ही हात अशी. आणि ही पूर्ण अखंड राहते बॉडी. अच्छा. आणि मुखवटा एक निघत असेल? हो, मुखवटा पण निघतो असा. ओके. मैत्रिणी जॉब करतात तर त्यांना अगदी सोप्या पद्धतीने हा मोल्ड दिलेला आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारचा याला सपोर्ट लावण्याची गरज नाही किंवा ही हालत नाही, काही नाही. साडी नेसवताना इझी जाणार आहे. आणि एकदा गौराई तुम्ही बाहेर काढली तर झटपट तुम्ही त्याला असं छान, आणि 2 मिनिटात तुमची गौराई रेडी आहे. तसं मजबूत झालेलं आहे. हो, हे निघत नाही अजिबात. तुम्ही वॉश करू शकता. खरंच खूप छान आहे. हे सगळं इथं आल्यानंतर मला पण स्वतःला समजतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉडी लावायला एकदम सोपी आहे. जे आजकाल महिला जॉबला जातात तर तुम्हाला ह्या गोष्टी सोयीस्कर केलेल्या आहेत. सर्व सायझेस मध्ये अवेलेबल आहे. आणि बिझनेस साठी सुद्धा ही जागा एकदम उत्कृष्ट आहे. आपल्याला लागतात ते वेगवेगळ्या बाहुल्या आणि सेटअप. यामध्ये आपल्याकडे टेराकोटा मधले 12 बलुतेदार आहेत आणि यांना बघा 12 बलुतेदार आहेत. आता जसं काही ही स्वयंपाक करणारी महिला आहे,
यानंतर भटजी आहेत, शिवलिंगाची पूजा करत आहेत. ही फुलवाली बाई आहे. नंतर असे तुम्हाला 12 बलुतेदार आहेत. यानंतर आपले दिंडी सेट म्हणू शकतो, हा 7 जणांचा आहे. यामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची उभी मूर्ती आहे आपल्या. ओके. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पण ही उभी मूर्ती आहे. आपल्या गावाकडच्या साईडला आहे ना देवीच्या पूजा असते. हा म्हणजे घरोघरी आहे ना पितळेचे मुकुटे असतात, अंबाबाईचे, काळूबाईचे, बरोबर. चांदीच्या याच्यामध्ये अवेलेबल आहे, 2 हातामध्ये आणि 4 हातामध्ये. ह्या कुठल्याही मोल्ड मध्ये म्हणजे चेंज निघत नाही, हा अखंड मोल्ड असतो. हो, अखंड असतो. कारण की ह्या मूर्ती उचलून आपल्याला मंदिरापर्यंत न्यायच्या असतात, त्यामुळे यांचा मोल्ड सुट्टा होत नसतो. हा पूर्ण अखंड मोल्ड मध्ये येतात. आपला स्वतःचा कारखाना असल्यामुळे तुम्हाला जे रेट मिळणार आहे हे नक्कीच मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळणार आहे, म्हणजे डायरेक्ट कारखान्याच्या भावामध्ये तुम्हाला रेट मिळणार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला क्वांटिटी तर तुमच्या समोरच आहे, कारण आपला स्वतःचाच कारखाना आहे. इथे सगळं रॉ मटेरियल पासून फायनल पर्यंत, अगदी पेंटिंग पर्यंत आणि नंतर बॉक्स करून विक्रीपर्यंत सगळं आपल्या इथेच काम केलं जातं. तुम्ही भारताच्या बाहेरून जरी गौरीचे बॉडी मुखवटे मागवायचे असतील तरी सुद्धा आपल्या इथून आपण ते पाठवतो. तर तुम्ही भारताबाहेर असाल, परदेशात असाल तरी सुद्धा नक्कीच ही बॉडी लाईटवेट असते, मुखवटे लाईटवेट असतात, तर तुम्ही गौरी मागवू शकता. याच प्रकारे तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल, ऑनलाईन बिझनेस करायचा असेल किंवा तुमचं स्वतःचं दुकान असेल, दुकानामध्ये व्हरायटी हवी असेल तर नक्कीच तुम्ही डायरेक्ट कारखान्याच्या भावामध्ये इथून खरेदी करू शकणार आहे, कारण मध्ये कोणताही दुवा नाहीये ज्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कारखान्यातून हा माल तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे स्वस्त आणि मस्त दरामध्ये उपलब्ध राहणार आहे. क्वालिटी बेस्ट असणार आहे, व्हरायटी बेस्ट असणार आहे. चला तर मग झटपट आपल्या या कारखान्याला एकदा भेट द्या आणि तुमच्या नवीन बिझनेसची सुरुवात किंवा जुन्या बिझनेसमध्ये आपल्या मालाची भर घालण्यासाठी नक्कीच आपल्या या कारखान्याला भेट द्यायला विसरू नका.